So the welcome students, we start the new points of periodicity in the chapter of the periodic table. की periodic table मधला आपल्याला एक नवीन पॉइंट या ठिकाणी स्टडी करायचा आहे तो म्हणजे periodicity बघायचं. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज दी व्हाट इज द डेफिनेशन ऑफ periodicity. की periodicity ची ऍक्च्युअली डेफिनेशन कशा प्रकारची असणार आहे बघा. The repetition of elements with similar properties when elements are arranged increasing order of atomic number is known as a periodicity. म्हणजे काय म्हणतो बघा की आपण पिरियडिक टेबल मध्ये की 7 पिरियड्स आहेत त्याच पद्धतीने 18 ग्रुपचे अरेंजमेंट आहे. ओके, की ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स अशा प्रकारची आपण कन्सेप्ट बघितली होती. ठीक आहे, तर जे एलिमेंट जे असतात ते एलिमेंटचे रिपीटेशन हे त्याच्या सिमिलर प्रॉपर्टी नुसार होणार आहे. कशानुसार होणार आहे? सिमिलर प्रॉपर्टीज when the elements are arranged in increasing order of atomic number. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे ते एलिमेंटची अरेंजमेंट ही इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरच्या सहाय्याने केलेली आहे. ओके, आता या ज्या सिमिलर प्रॉपर्टी म्हणतो आपण, द सिमिलर प्रॉपर्टी इट मीन्स इट हॅविंग अ सिमिलर वॅलेन्सी. सिमिलर प्रॉपर्टी कधी असणार आहे की ज्या वेळी सिमिलर प्रॉपर्टी ह्या द सिमिलर प्रॉपर्टीज व्हिच आर हॅविंग अ सिमिलर वॅलेन्सी, की त्यांची वॅलेन्सी जर सेम असेल तरच आपण त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा काय असणार आहे की सिमिलर असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ ग्रुप फर्स्ट, की ज्यावेळी आपण ग्रुप फर्स्ट चे एलिमेंट बघतो त्या ग्रुप फर्स्ट च्या एलिमेंट मध्ये इट हॅविंग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1, की जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ग्रुप फर्स्ट चे काय लिहिलेलं असतं NS1 असं लिहिलेलं असतं. कारण का बघा की ज्यावेळी आपण लिथियम सारखा एलिमेंट घेत असतो त्याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 अशा प्रकारचे येणार. ठीक आहे, की ज्यावेळी आपण सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे, सोडियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 11, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिकम्स 1s2 2s2 2p6 and 3s1. It means that in case of group first element its general electronic configuration becomes NS1. म्हणजे काय की लिथियमचा ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं त्यावेळी आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचे आपल्याला 2s1 असं मिळालं. सोडियमचा ज्यावेळी आपण घेतला त्यावेळी आपला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s1. म्हणजे फक्त याचा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे म्हणजे जो पिरियड नंबर आहे याचा n is equal to 2 आहे. कारण का लिथियम हा एलिमेंट पिरियड नंबर 2 मधला आणि सोडियम हा एलिमेंट हा पिरियड नंबर 3 मधला आहे. आणि याच्यावरूनच आपण काय म्हणतो की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s1 याचे मिळालं आणि सोडियमचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s1. आणि याच्यानुसार आपण काय म्हणणार आहे की संपूर्ण जर ग्रुप फर्स्ट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तर सिमिलर प्रॉपर्टी सिमिलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे NS1 असं दाखवणार आहे. ओके, म्हणजे ग्रुप फर्स्ट मध्ये जी एलिमेंट्स बसवलेली असणार आहेत ती सगळी एलिमेंट त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा या सेम दाखवत असतात. कारण की त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती व्हॅलेन्सी सुद्धा ही 1 अशी दाखवते. NS1 ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार. ओके, सो दिस इज द व्हॅलेन्सी. सो इन केस ऑफ पिरियडिक टेबल इट कन्सिस्ट ऑफ 7 पिरियड्स. किती पिरियड बघत असतो आपण? 7 पिरियड बघत असतो. त्यापैकी जो फर्स्ट पिरियड आहे, सो दिस फर्स्ट पिरियड व्हिच इज मेड अप फ्रॉम ओनली 2 एलिमेंट्स. की फर्स्ट पिरियड मध्ये की जवळपास आपल्याला की दोनच एलिमेंट बघायला मिळतात, एक म्हणजे हायड्रोजन आणि दुसरा म्हणजे हेलियम. सो देअरफॉर इट इज ए व्हेरी शॉर्ट पिरियड. आणि हा कशा प्रकारचा पिरियड आहे? हा शॉर्ट पिरियड असेल. इट इज ए व्हेरी शॉर्ट पिरियड. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आपण सेकंड पिरियड म्हणतो तो सेकंड पिरियड जो असणार आहे इट कन्सिस्ट ऑफ 8 एलिमेंट. तो 8 एलिमेंट दाखवेल. इट इज अप टू द लिथियम टू निऑन. लिथियम पासून निऑन पर्यंत जे असणार आहे तो सेकंड पिरियड असेल. थर्ड पिरियड जो असेल इट आल्सो कन्सिस्ट ऑफ 8 एलिमेंट हॅविंग एलिमेंट्स सच एज सोडियम टू आर्गॉन. की सोडियम पासून आर्गॉन पर्यंत जी एलिमेंट आहे ती सगळी थर्ड एलिमेंट मध्ये असणार आहे किंवा थर्ड पिरियड मध्ये असणार आहे. फोर्थ पिरियड जो बघतो आपण, फोर्थ पिरियड इट कन्सिस्ट ऑफ 18 एलिमेंट्स. किती एलिमेंट्स असणार आहेत? 18 एलिमेंट्स. इट विल बी स्टार्ट फ्रॉम पोटॅशियम अप टू द क्रिप्टॉन. पोटॅशियम पासूनची क्रिप्टॉन पर्यंत असणार आहे. फिफ्थ पिरियड की जो फिफ्थ पिरियड असणार इट आल्सो हॅविंग 18 एलिमेंट्स. इट विल बी स्टार्ट फ्रॉम रुबिडियम टू झेनॉन. रुबिडियम पासून तो झेनॉन पर्यंत असणार. त्याच्यानंतर
जो 6 पिरियड असेल 6 पिरियड हॅव्हिंग 32 एलिमेंट्स and it is ranges from cesium to radon की cesium पासून तो radon पर्यंत असणार की याच्यामध्येच आपल्याला लॅन्थेनाइट सिरीज ही बघायला मिळत असते. कोणती सिरीज असणार या 6 पिरियड मध्ये लॅन्थेनाइट सिरीज असणार. म्हणजेच आपण काय बघतो बघा फर्स्ट पिरियड मध्ये दोन एलिमेंट आहेत therefore it having a very short period. Second and third period also having 8 element so these are the only short period. याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो these are only a short period. Fourth and fifth periods which is having 18 elements in its periodic table so therefore it is a long period and हा period कोणता असणार आहे long period असेल. And sixth period which is having 32 elements it is a very long period. हा सगळ्यात मोठा जो पिरियड असेल तो कोणता असणार आहे सिक्स्थ पिरियड जो असणार आहे. याच्यानंतर सुद्धा जो सेवन्थ पिरियड बघत असतो तो सेवन्थ पिरियड which is incomplete period and having actinide series आहे. याच्यामध्ये आपल्याला जी सिरीज बघायला मिळते ती म्हणजे actinide series असते. and in case of seventh period having 25 elements की आतापर्यंत जी शोध आलेली एलिमेंट्स आहेत ती जवळपास किती की 25 एलिमेंट्स ही आपल्याला सेवन्थ पिरियड मध्ये आपण बघत असतो. सो दिस इज दी सेवन पिरियड्स प्रेझेंट इन द पिरियोडिक टेबल. की पिरियोडिक टेबल मध्ये ही सेवन पिरियड आपल्याला या ठिकाणी असणार आहे. तर ऍक्च्युअली जी आपण पिरियोडिसिटीची डेफिनेशन बघितली ही पिरियोडिसिटीची डेफिनेशन ही कशावरती अवलंबून आहे इट इज डिपेंड्स अपॉन ए सिमिलर व्हॅलेन्सी की ती सिमिलर व्हॅलेन्सी वरती अवलंबून असणार. ओके तर काय म्हणतो बघा की प्रत्येक पिरियड और पिरियड मध्ये जर आपल्याला पॉइंट लिहायचे असतील तर कशा प्रकारे लिहिणार आहे द ईच पिरियड्स हॅविंग अ सिमिलर व्हॅलेन्सी. प्रत्येक पिरियड जो असेल प्रत्येक each period it will be start from each period is start from अल्कली मेटल. तो कोणत्या मेटल पासून स्टार्ट होणार आहे अल्कली मेटल पासून स्टार्ट होणार आहे हॅविंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1. म्हणजे आपण काय म्हणतो प्रत्येक पिरियडची सुरुवात जी असणार आहे लेफ्ट टू राइट ग्रुप फर्स्ट एलिमेंट आहे त्या ग्रुप फर्स्ट एलिमेंटला आपण काय म्हणतो की अल्कली मेटल असं म्हणत असतो आणि त्याचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1 अशा प्रकारे बघायला मिळतं. सेकंड काय म्हणणार आहे each period is n from a noble gases की प्रत्येक पिरियडचा जो लास्ट एलिमेंट जो असणार आहे तो नोबेल गॅस किंवा इनर्ट गॅस असणार आहे which is having electronic configuration NS2np6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशा प्रकारचं आहे NS2np6. यालाच आपण नोबेल गॅसेस किंवा जो 18 ग्रुप आहे तो 18 ग्रुप म्हणजे त्या ठिकाणी सगळी एलिमेंट आहेत ती नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस असतात. ओके सो दिस इज दी पॉइंट्स प्रेझेंट इनटू दी पिरियड्स. आणि अशा प्रकारचे पॉइंट्स आपण कशामध्ये बघत असतो पिरियड्स मध्ये बघत असतो की आपल्याला याच्यानंतर किंवा या पिरियोडिसिटी या पॉइंट मध्ये आपल्याला काही प्रॉपर्टीज बघायचे आहेत. काय बघायचे प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज कशा प्रकारचे असणार आहेत बघा की फर्स्ट प्रॉपर्टी जी आपण कन्सिडर करतो दिस फर्स्ट प्रॉपर्टी इज नोन ॲज ए व्हॅलेन्सी. की आपण सुरुवातीला समजून घेऊया की व्हॅलेन्सी म्हणजे काय का व्हॅलेन्सी नेमकी कन्सेप्ट कशा प्रकारची असणार आहे बघा. सो द डेफिनेशन ऑफ व्हॅलेन्सी इज इट इज ए combining capacity of element. It is a combining capacity of element is known as a valency of that element. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंट बरोबर कॉम्बिनेशन होण्याची कॅपॅसिटी आहे यालाच आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. त्याच्यामुळे डेफिनेशन काय दिली आपण इट इज दी कंबाइंड कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट is the valency of that element. and तीच त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी असणार. तर व्हॅलेन्सी आपण दोन प्रकारे काढू शकतो बघा कशा प्रकारे the valency of an element is काय होणार आहे valency of an element is equal to number of valence electron. the number of valence electron ही झाली फर्स्ट कन्सेप्ट. कशा प्रकारे की कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी ही कधी इक्वल असणार आहे की त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इक्वल असणार आहे. मात्र याच्यासाठी कंडिशन काय बघा दी नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन
इज 1 to 4. मात्र त्यासाठी कंडिशन काय की एलिमेंटची जी व्हॅलेन्सी आहे ती एलिमेंटची व्हॅलेन्सी ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इतकी कधी असू शकते की ज्या वेळी कुठल्याही एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये की त्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 ते 4 पर्यंत असली पाहिजे 1 to 4 इतकीच असली पाहिजे तरच आपण ही कंडिशन किंवा हा रूल आपण वापरू शकतो काय कंडिशन आहे की एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असणार आहे की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा जो नंबर असेल तो 1 to 4 असणार आहे द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज 1 to 4 असेल तरच आपण काय म्हणू शकतो जितके व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत तितकाच त्याची त्या एलिमेंटची ती व्हॅलेन्सी असणार आहे सेकंड पॉइंट याच्यामध्ये काय बघतो बघा आपण द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट the valency of an element is equal to 8 minus number of valence electron एक दुसरी कंडिशन आपल्याला इथे बघायला मिळते किंवा दुसरा फॉर्म्युला व्हॅलेन्स ऑफ एलिमेंट साठी बघायला मिळतो कधी बघायला मिळणार आहे when elements having number of valence electron more than 4 number of valence electrons are more than 4 ही कधी कंडिशन वापरणार आहे बघा की ज्यावेळी valence of an element is equal to 8 minus number of valence electron हा फॉर्म्युला आपण कधी वापरणार आहे की when the elements having number of valence electron more than 4 की त्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये 4 पेक्षा जास्त मोर इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तरच आपण काय करू शकतो हा फॉर्म्युला आपण व्हॅलेन्स ऑफ एलिमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरू शकतो ओके म्हणजे दोन प्रकारच्या फॉर्म्युल्यानुसार किंवा दोन प्रकारच्या कन्सेप्ट नुसार आपण व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट कॅल्क्युलेट करू शकतो फर्स्ट फॉर्म्युला काय आहे व्हॅलेन्स ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मात्र हे कधी वापरणार आहे की आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये एलिमेंटच्या 1 to 4 इतकेच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तरच आपण फर्स्ट फॉर्म्युला वापरू शकतो सेकंड फॉर्म्युला कधी वापरू शकतो की एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये की 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी आपण हा जो सेकंड कन्सेप्ट आहे सेकंड कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो सो दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ द व्हॅलेन्स ऑफ एन एलिमेंट आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो ओके द व्हॅलेन्स ऑफ एन एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन अँड क्लोरीन की आपल्याला एक कन्सेप्ट इथे बघायची आहे व्हॅलेन्सीच्या बाबतीत की जर कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी ही हायड्रोजन आणि क्लोरीनच्या कन्सेप्ट मध्ये किंवा विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन आणि क्लोरीन बरोबर बघायची असेल the valence of an element with respect to hydrogen and chlorine it increases काय होणार आहे the valence of an element it increases from 1 to 4 कुठून कुठे पर्यंत इन्क्रीज होणार आहे 1 to 4 and decreases from त्याच बरोबर ते डिक्रीज सुद्धा होणार आहे decreases from 4 to 1 की 4 पासून 1 पर्यंत डिक्रीज सुद्धा होणार आहे आता हे कशा प्रकारे म्हणजे आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने बघूया काय एक्झाम्पल आहे की आपण एक जो सेकंड पिरियड जो आपला आहे सेकंड पिरियड तो आपण कन्सिडर करू सेकंड पिरियडचे एलिमेंट लिथियम त्याचबरोबर बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन अँड फ्लोरीन ओके या ठिकाणापर्यंत आपण सेकंड पिरियडचे एलिमेंट घेऊ लिथियमच्या बाबतीत हायड्रोजन ग्रुप सुरुवातीला LiH BH2 BH3 CH4 NH3 ऑक्सिजन बरोबर H2O आणखी हा जो क्लोरीन आहे तो क्लोरीन साठी काय घेतला आपण HF असं घेतलं ओके आता प्रत्येक एलिमेंटचे जे आपण व्हॅलेन्सी तुम्ही बघा काउंट करून बघा या लिथियम हा एकाच हायड्रोजन ऍटम बरोबर कंबाईन झालेला आहे त्यामुळे लिथियमची व्हॅलेन्सी काय असणार आहे 1 असणार आहे बेरिलियमची टू हायड्रोजन बरोबर बेरिलियम कॉम्बिनेशन मध्ये दाखवला म्हणजे बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 झाली बोरॉनची व्हॅलेन्सी 3 असेल कार्बनची व्हॅलेन्सी 4 होणार ओके म्हणजे हायड्रोजन बरोबर जेव्हा आपण व्हॅलेन्सी काउंट करत असतो तो
तो त्यावेळी इट विल बी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 म्हणजे 1 पासून 4 पर्यंत व्हॅलेन्सी इन्क्रीज होत गेली. त्याच्यानंतर नायट्रोजनची जर व्हॅलेन्सी आपण बघितली तर नायट्रोजन हा 3 हायड्रोजन बरोबर कंबाईन आहे म्हणजे ज्या नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. ऑक्सिजनची बघितली 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन आहे म्हणजे 2 व्हॅलेन्सी. क्लोरीन हा एकाच हायड्रोजन बरोबर कॉम्बिनेशन मध्ये आहे त्यामुळे याची व्हॅलेन्सी 1 अशी आहे. म्हणजे ज्यावेळी आपण व्हॅलेन्सी 1 to 4 जशी इन्क्रीज झाली होती त्यानुसारच 4 to 1 ही व्हॅलेन्सी काय झालेली आहे डिक्रीज झालेली आहे. सो दिस इज द factors of valency which is depends upon a with respect to hydrogen and chlorine. आणि कशा बाबतीत आहे की ज्यावेळी व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन आणि क्लोरीन याच्या बरोबर बघत असताना ती व्हॅलेन्सी 1 to 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते आणि 4 to 1 पर्यंत डिक्रीज सुद्धा होणार आहे. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. व्हॅलेन्सी इज आल्सो विथ रिस्पेक्ट टू ऑक्साइड्स. त्याच पद्धतीने कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी ऑक्साइड बरोबर सुद्धा अवलंबून असणार. कशा प्रकारे बघतो दी व्हॅलेन्सी विथ रिस्पेक्ट टू ऑक्साइड्स इट विल बिकम इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 7. काय म्हणतो बघा की कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी जर आपण ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये बघितली असेल ऑक्साइड फॉर्म कंपाऊंड जर आपण तयार केला असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1 to 7 पर्यंत इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आहे असाच किंवा फोर्थ पिरियड आपण घेऊ. फोर्थ पिरियडचे एलिमेंट कुठले आहेत सोडियम आहे त्याच पद्धतीने मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर आणखी क्लोरीन इथपर्यंत आपण हे घेऊ. कशा प्रकारे दाखवतो बघा ऑक्साइड म्हणल्यानंतर इट इज Na2O. कारण का ऑक्साइड म्हणल्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन ऑक्सिजन बरोबर दाखवायला पाहिजे आणि प्रत्येक ऑक्सिजन ईच ऑक्सिजन ॲटम हॅविंग -2 चार्ज आणि ऑक्सिजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी किती असते -2. म्हणजे एक ऑक्सिजन ॲटमचा चार्ज किती आहे -2 आहे आणि तो -2 चार्ज मेंटेन करण्यासाठी तुम्ही सोडियमचे 2 ॲटम्स घेतले आहेत. किती ॲटम कन्सिडर केले 2 ॲटम. म्हणजे जी व्हॅलेन्सी मेंटेन करण्याचं काम आपण करालो की Na2O घेतला त्याच पद्धतीने MgO असं होईल Al2O3 होईल त्याच्यानंतर SiO4 होईल त्याचबरोबर P2O5 असं होईल SO6 आणि Cl2O7. जर इथपर्यंत जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणच्या व्हॅलेन्सी मध्ये तुम्हाला बदल झालेला या ठिकाणी बघायला मिळेल. काय करतोय बघा की ऑक्साइड मध्ये जर बघितलं Na2O म्हणजे एका ऑक्सिजन साठी व्हॅलेन्सी किती आहे या ठिकाणी 1 असेल. किती असणार आहे 1 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितले मॅग्नेशियम किती दाखवतो 2 दाखवणार कारण हा O2 म्हणजे Mg सुद्धा किती दाखवला असणार आहे +2 दाखवला असणार म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती झाली +2. याच्यामध्ये तुम्ही Al2O3 मध्ये AH जर कॅल्क्युलेट केली तर ती किती दाखवणार आहे तुम्हाला 3 दाखवणार आहे. या ठिकाणी 4 असेल 5 6 आणि 7. म्हणजे ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये विथ रिस्पेक्ट टू व्हॅलेन्सी जर असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1 to 7 पर्यंत इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळत असते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा की नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन पिरियड्स की पिरियड मध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 7. आता पिरियड मध्ये एलिमेंट लिहिलेत का नाही सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर आणि क्लोरीन. आणि याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो the number of valence electron in period increases from 1 to 7 असं घेणार. ओके, ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी नेहमी सेमच असणार आहे. आपण ग्रुप मध्ये तुम्ही कोणत्याही ग्रुप मधला एलिमेंट जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या ग्रुप मधल्या प्रत्येक एलिमेंटचे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात ते आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हे सेमच असतात म्हणजे त्याची व्हॅलेन्सी ही सेमच असते. म्हणजे ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी ही सेम असते आणि पिरियड मध्ये व्हॅलेन्सी ती इन्क्रीज होत गेलेली असते. काय होत गेलेली असते इन्क्रीज होत. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट व्हिच इज द व्हॅलेन्सी. आणि हा फर्स्ट पॉइंट आपण बघतो की व्हॅलेन्सी असा. ओके, याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आहे. ती नेक्स्ट प्रॉपर्टी व्हिच इज नोन ॲज ॲटॉमिक साइज. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे इट इज ॲटॉमिक साइज. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये जी एलिमेंट्स आहेत ती एलिमेंटची ॲटॉमिक साइज म्हणजे ॲटमची साइज कशा प्रकारे असणार ती कन्सेप्ट बघूया. सुरुवातीला ॲटॉमिक साइज ची डेफिनेशन काय बघा
इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल ऑफ एन एटम. तर एटॉमिक साइज म्हणजे हा एक डिस्टन्स आहे. कशा प्रकारचा डिस्टन्स आहे की एटॉमिक साइजचा न्यूक्लियस म्हणजे काय म्हणणार आपण अ सेंटर ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसचा तो सेंटर, आणखी जो आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम, की समजा हा जर एक एटम म्हणून आपण कन्सिडर केला असेल तर हा न्यूक्लियस म्हणजे हा या एटमचा सेंटर झाला, आणि आउटर मोस्ट शेल काय म्हटलेला आहे इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम. याच्यामधला जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो की एटॉमिक साइज असं म्हणणार आहे. डेफिनेशन समजून घ्या कशा प्रकारे डेफिनेशन आहे. इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम असणार. ओके, तर आपण जे एटॉमिक साइजचे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन आपण समजून घेऊ. इन अ ग्रुप, तर ग्रुप मध्ये त्याचे पिरियडिक व्हेरिएशन कसं असेल बघा. Group first is starts from hydrogen and ends up with the francium. Group first हा स्टार्ट कशापासून होतो हायड्रोजन पासून स्टार्ट होतो आणि एंड कोणत्या ठिकाणी होत असतो फ्रान्सियम. हायड्रोजन हॅविंग ॲटॉमिक नंबर 1, फ्रान्सियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 87. फ्रान्सियमचा ॲटॉमिक नंबर किती 87. आणि आपल्याला काय कन्सेप्ट माहिती आहे की जितका त्याचा ॲटॉमिक नंबर असतो तितकंच त्याच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे अवेलेबल असतात. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये रिव्हॉल्विंग होत असतात. म्हणजे जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचे असतात तितकाच त्याला ते इलेक्ट्रॉन अवेलेबल जे असणार इलेक्ट्रॉन ते ऑक्युपाय होण्यासाठी तितक्याच प्रमाणात त्याला शेल्स लागणार. काय लागणार आहे शेल्स. म्हणजे आता या ठिकाणी जास्त प्रमाणात शेल्स लागतील कारण काय याच्याकडे 87 इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर. त्यामुळे हा काय म्हणता येईल आपल्याला याचे शेल्स मोठे असतात. हायड्रोजन याचा न्यूक्लियसच्या भोवती एकच शेल असेल कारण का एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जर आपल्या डेफिनेशन नुसार आपण म्हटलं की न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम याच्यामध्ये डिस्टन्स आणि आउटर मोस्ट न्यूक्लियस सेंटर ऑफ न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल याच्यामध्ये डिस्टन्स हे कशामुळे वाढत गेलं की त्याच्याकडे असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या संख्येमुळे ते वाढत गेलेलं आहे. म्हणजे ग्रुप मध्ये बघितलं आपण ग्रुप मध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर हा वाढत गेलेला आहे, रॅपिडली वाढत गेलेला आहे. म्हणजे त्याची ॲटॉमिक साइज सुद्धा इन्क्रीज होत गेलेली आहे. काय होत गेलेली आहे इन्क्रीज. म्हणून याच्यावर आपण काय म्हणू शकतो इन ग्रुप ऑर टॉप टू बॉटम. ग्रुप म्हणजे काय आपण वरून खाली येत असतो म्हणजे टॉप टू बॉटम. इन अ ग्रुप ॲटॉमिक साइज इन्क्रीजेस. ॲटॉमिक साइज काय होत असते इन्क्रीज होत जाणार. लक्षात आलं बघा. ओके, म्हणजे ग्रुप फर्स्ट साठीचं किंवा कुठलाही पिरियडिक टेबल मध्ये जर तुम्ही ग्रुप कन्सिडर आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ॲटॉमिक साइज ही इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. ते टॉप पासून बॉटम पर्यंत त्याची ॲटॉमिक साइज ही इन्क्रीज होत जाते. जसं आपण ग्रुप मध्ये बघतोय तसं आपण कशामध्ये बघूया पिरियड मध्ये घेऊया. ओके, पिरियड लिथियम टू फ्लोरीन अँड निऑन एक सेकंड पिरियड आपण कन्सिडर केला. काय होणार आहे बघा की लिथियम म्हणजे 3 ॲटॉमिक नंबर त्याच्यानंतर येणारा बेरिलियम 4 आहे, बोरॉन जो असेल तो 5 आहे, त्याचा 9 आहे, याचा किती आहे 10. अशा प्रकारची ती अरेंजमेंट आहे. ओके, काय होत जाणार आहे की याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं किंवा व्हॅलेन्सी जर लिहिली याच्यानुसार काय लक्षात येते आपल्याला की एक एक इलेक्ट्रॉनच फक्त आपण वाढवत गेलो नाही. म्हणजे या ठिकाणचा पॉइंट चार्ज वाढत जातो. काय वाढत जातो पॉइंट चार्ज किंवा यालाच आपण न्यूक्लिअर चार्ज किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतो. काय म्हणतो न्यूक्लिअर चार्ज किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मग जर एक एक पॉइंट किंवा एक एक चार्ज जर वाढत गेला असेल याची साईज वाढणार आहे का नाही. कारण काय तुम्ही जर याचे जर डायग्राम काढले याचा न्यूक्लियसची जर तुम्ही आपण डायग्राम काढली असेल तर आपल्याला काय लक्षात येणार आहे लिथियम म्हटल्यानंतर काय आहे की पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे. बेरिलियम करत असताना फक्त आणखी 1 इलेक्ट्रॉन याच शेल मध्ये ऍड होईल. बोरॉन साठी आणखी 1 इलेक्ट्रॉन याच शेल मध्ये ऍड होईल. म्हणजे फक्त आपण इलेक्ट्रॉन त्याच एका सिमिलर शेल मध्ये ऍड करू. आपल्याला एक एक्स्ट्रा शेल मिळालेली आहे काय तर नाही. म्हणजे एका सिमिलर शेल मध्ये आपण एक एक इलेक्ट्रॉन एक एक चार्ज आपण ऍड करावे. म्हणजेच या ठिकाणचं अट्रॅक्शन वाढणार. काय वाढणार न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्यामधलं अट्रॅक्शन वाढणार आहे. म्हणजे इथे न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. काय वाढतो
इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला असेल तर त्याची साईज ही रिड्यूस होते. साईज काय होते? रिड्यूस. म्हणजे काय होणार आहे? जसं मी पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट असं आपण ज्यावेळी जात असेल, इफ वी गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट the size is decreases, atomic size ही decrease होणार आहे by increase in nuclear charge. आणि हा न्यूक्लिअर चार्ज वाढत असल्यामुळे त्या ठिकाणची साईज ही डिक्रीज होत जाईल. म्हणजे आपल्याला atomic size विषयी आपल्याला दोन सेंटेन्स बघायला मिळाले. कोणती कोणती आहे? in a group or top to bottom, when we goes from top to bottom atomic size decreases, and when we goes from left to right in a period atomic size decreases by increasing a effective nuclear charge. आणि effective nuclear charge वाढल्यामुळे किंवा nuclear charge वाढल्यामुळे period मध्ये साईज ही डिक्रीज होत जाते. ओके, सो दिस इज द फर्स्ट पिरियोडिक प्रॉपर्टी व्हिच इज द atomic size. मात्र या ठिकाणी एक एक्सेप्शनल केस आहे. काय आहे एक्सेप्शनल केस? कारण का बघा की पिरियड मध्ये साईज जी डिक्रीज होत जाणार आहे ती फक्त फ्लोरीन पर्यंत डिक्रीज होत जाते. कोणापर्यंत जाणार आहे? फ्लोरीन पर्यंत. The neon having more atomic size than fluorine, पण न्यूयॉनची atomic size ही फ्लोरीन पेक्षा जास्त आहे. असं कशामुळे? कारण का हे एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन? कारण काय बघा न्यूयॉन हा इनर्ट गॅस आहे. कोणता गॅस आहे तो? इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅस आहे की त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिटल हे इलेक्ट्रॉन पूर्णपणे भरलेला आहे. तो स्टेबल मॉलिक्यूल आहे. त्यामुळे तो Ne2 सारखा न्यूयॉन 2 सारखा म्हणजे दोन Ne मॉलिक्यूल्स न्यूयॉन मॉलिक्यूल्स तो कंबाईन होऊन एखादा कोव्हॅलेंट मॉलिक्यूल तयार करू शकत नाही. म्हणजे जो Ne2 आपण म्हणतो कोव्हॅलेंट मॉलिक्यूल तो तयार होऊ शकत नाही. ठीक आहे. मग जर कोव्हॅलेंट मॉलिक्यूल जर तयार होत नसेल म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डच तयार होत नाही. लक्षात येते का बघा? मात्र आपण काय करू शकतो की हे जे दोन Ne मॉलिक्यूल्स आहेत ते दोन Ne चे ॲटम्स की एकमेकाच्या क्लोजेस्ट पॉसिबल अप्रोच म्हणजे जितकं जवळ घेता येईल तितकं क्लोजेस्ट पॉसिबल अप्रोच पर्यंत घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये जी रेडियस आहे या रेडियसला आपण वंडर वॉल रेडियस असं म्हणतो. कोणती रेडियस म्हणणार आहे? वंडर वॉल रेडियस. आणि या वंडर वॉल रेडियस मुळे की न्यूयॉनची साईज ॲटॉमिक साईज ही फ्लोरीन पेक्षा जास्त असते. कशापेक्षा जास्त असणार आहे? फ्लोरीन पेक्षा न्यूयॉनची ॲटॉमिक साईज ही जास्त असणार आहे. इट इज ड्यू टू दी वंडर वॉल रेडियस. आणि कारण का वंडर वॉल रेडियस? इट डज नॉट फॉर्म ए कोव्हॅलेंट बॉन्ड और कोव्हॅलेंट रेडियस की Ne2 सारखा मॉलिक्यूल तो तयार करू शकत नाही. मात्र काय करू शकतो की दोन Ne चे ॲटम्स की त्याच्या क्लोजेस्ट पॉसिबल अप्रोच पर्यंत क्लोजेस्ट पॉसिबल अप्रोच पर्यंत जवळ घेऊ शकता. डिस्टन्स मेंटेन करू शकता. आणि याच्यामधला जो डिस्टन्स असेल तो डिस्टन्स म्हणजे कोणती रेडियस? इट इज नोन एज ए वंडर वॉल रेडियस. आणि याच्यामुळेच आपण वंडर वॉल रेडियसची डेफिनेशन काय सांगू शकतो बघा? इट इज दी हाफ ऑफ दी इंटरन्यूक्लियर सेपरेशन बिटवीन टू नॉन बॉन्डेड ॲटम्स. कशामध्ये इंटरन्यूक्लियर सेपरेशन आहे? की टू नॉन बॉन्डेड ॲटम मध्ये इंटरन्यूक्लियर सेपरेशन आहे ऑफ सेम एलिमेंट. एलिमेंट सुद्धा सेमच घेतलेले आहेत. इट इज दी half of the internuclear separation between two non-bonded atoms of same elements having closest possible approach known as a van der Waals radius. मात्र ते काय करणार आपण? जे दोन नॉन बॉन्डेड एलिमेंट्स सेम एलिमेंटचे आहेत ते त्याच्या क्लोजेस्ट पॉसिबल अप्रोच पर्यंत येणार आहे. आणि त्याच्यामधला जो हाफ इंटरन्यूक्लियर डिस्टन्स असेल तो म्हणजे ती त्या एलिमेंटचे वंडर वॉल रेडियस असेल. आणि या वंडर वॉल रेडियस मुळेच की न्यूयॉनची ॲटॉमिक साईज ही फ्लोरीन पेक्षा जास्त असते. म्हणजे आपण काय म्हणणार आहे की ग्रुप नंबर 18 जो बघतोय आपण की सगळे इनर्ट गॅसेस आहेत, नोबेल गॅसेस आहेत. त्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज ही वंडर वॉल रेडियस मुळे जास्त असते. ओके, so this is the first periodic property atomic size, and it is the first periodic property atomic size. Okay.